सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा। धनंजय मुंडे यांचे पीए यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला त्यांचा राजीनामा नेऊन। काल बैठक झालेली होती देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये। तर त्या बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांना राजीनामा सुपूर्द करण्याचे सांगितले होते। काल देवगिरी बंगल्यावर दुपारी बैठक झाली। या बैठकीदरम्यान अनेक नेते उपस्थित होते। तर त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते। तर त्यांच्या राजीनामावर देण्यावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले होते। तर धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा सोपवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्याकडे। तर त्यांचा पीए हा राजीनामा घेऊन जाणार आहे सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्याकडे। विरोधकांकडून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी वारंवार मागणी होत होती। तर अखेर ते मागणी पूर्ण झालेली विरोधकांची। तसेच धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होण्याची अतिशय दाट शक्यता आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी काल फोटो व्हायरल होताच त्यांना अखेर राजीनामा देण्यास भाग पडले। आणि काल जसे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ बैठक घेऊन धनंजय मुंडे यांना देवगिरी बंगल्यावर हजर राहण्याचे सांगितले व तसेच धनंजय मुंडे यांची पक्षातून हकलपट्टी सुद्धा होण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवली जात आहे व तसेच त्यांच्यावर गुन्हा सुद्धा होण्याची अतिशय दाट शक्यता आहे। तर आता त्यांची पक्षातून हकलपट्टी होते का नाही तर बघूया याच्यावर अजित पवार काय निर्णय घेतात। जर त्याबद्दल काही निर्णय झाला तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल। धन्यवाद।